शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. ओम नमः शिवाय. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. बघा, आता हा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना संपण्या अगोदर किंवा श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तर महादेवाच्या पिंडीवर कापूर किंवा लवंग वाहिल्याने काय घडते. बघा, तुम्हाला माहीत आहे का, ही गुप्त माहिती किंवा ही रहस्यमय माहिती तुम्ही ऐकली आहे का. बघा, लक्षात ठेवा, ही गुप्त माहिती आहे. लवंग कुठे, कधी आणि कोण ठेवतो यावर ठरतं. तुमचं नशीब आणि तुमची लक्ष्मीचं स्थायिक होणं सुद्धा हे तुमच्यावरच ठरतं. बघा, शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा. हा उपाय महादेवाला खुश करतो. श्रीमंतीसाठी सुद्धा हा गुप्तशास्त्र किंवा रहस्यमय असा उपाय आहे. घरात लक्ष्मी येईल आणि घरातील संकट दूर होतील असा हा लवंगाचा आपल्याला रहस्यमय असा उपाय करायचा आहे. तर महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा. बघा, आज आपण जाणून घेणार आहोत की अत्यंत गुप्त, रहस्यमय आणि प्रभावी असा उपाय जो हजारो वर्षांपासून केवळ नाही तर तपस्वी, साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांनाच हा उपाय माहीत आहे. आज आपण बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल. होय, शिवलिंगावर जेव्हा आपण एक लवंग ठेवतो, एक लवंग जी आपल्याला आपल्या घरात श्रीमंती, सुख, समाधान आणि संकटापासून मुक्ती देऊ शकते. ही एक साधी व सोपी प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधीच लक्षात घेतली नाही. लवंग म्हणजे काय? लवंग म्हणजे काय तर बघा, तिचं असं आध्यात्मिक आणि औषधी असं महत्त्व आहे. म्हणजे तिला अध्यात्मात्मिक महत्त्व आहे आणि शास्त्रज्ञानाच्या मतीने सुद्धा किंवा कॉस्मेटिकच्या सुद्धा तिला महत्त्व आहे. म्हणजेच काय तर लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही तर ती अग्नितत्वाचे प्रतीक मानली जाते. नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू सुद्धा म्हटले जातं. जेव्हा आधी साधू मुनी तपश्चर्या करत होते तेव्हा त्यांना ती उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं. प्राचीन काळापासून लवंगाला उपवास, पूजा अर्चा आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे. पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त असं कारण आहे. ते म्हणजे शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण. बघा, लवंगेमध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते. शिव म्हणजे ऊर्जा, लवंग ती ऊर्जा खेचून घेते आणि आपल्या जीवनात बदल घडवूनही आणत असते. आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करण्याची प्रक्रिया ही शिवतत्वाला जागृत करते. म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट करण्याचं काम सुद्धा हे शिवतत्व करते आणि शिवतत्वावर ही लवंग वाहिल्यामुळे सुद्धा हे काम होतं. बघा, तुमची मनोकामना लवकर शिवापर्यंत पोहोचवण्याचे काम सुद्धा ही लवंग करते. म्हणजे जर आपली काही इच्छा असेल तर ती लवकर महादेवापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा ही लवंग करत असते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचं माध्यम ठरतं. लवंग कधी ठेवावी, योग्य वेळ आणि योग्य वार कोणता तर बघा, सोमवार महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे. प्राप्त काळी 4 ते 6 वाजेच्या मध्ये ब्रह्ममुहूर्तावर शिवमंदिरात शांत मनाने जाऊन ठेवावी. महाशिवरात्री, त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो. लवंग कशी असावी, कोणती लवंग योग्य असते? बघा, जी पूर्ण गोलाकार लवंग असते, जी तुटकी फुटकी वगैरे नसली, मोडलेली नसतील अशी लवंग आपल्याला घ्यायची नाही. म्हणजे तुटलेली फुटलेली लवंग घ्यायची नाही. जी पूर्ण गोलाकार असते अशी लवंग घ्यायची आहे. काळसर व सुगंधी असावी. म्हणजे ती दिसायला काळसर व सुगंधी असावी. बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ करून घ्यावा. कोण ठेवू नये लवंग. आता ही लवंग जर कोण ठेवू नये, बघा, ज्या स्त्रिया रजस्त्रवात असतात त्यांनीही ठेवू नये. म्हणजे ज्यांची मासिक पाळी वगैरे असते त्या स्त्रियांनी ही लवंग ठेवू नये. मांसाहार केलेल्या व्यक्तीने सुद्धा ही लवंग ठेवायची नाही. म्हणजे ज्या दिवशी त्या व्यक्तीने मांसाहार केलेला आहे त्या दिवशी त्या व्यक्तीने ही लवंग ठेवायची नाही. अपवित्र मनाने कुस्तीत हेतूने लवंग ठेवू नये. तर कोण ठेवू शकतो? बघा, महिला किंवा पुरुष दोघेही ज्या व्यक्ती मनापासून शिवशक्ती करतात, शिवभक्ती करतात त्या महिला आणि पुरुष दोघांनाही लवंग ठेवता येते. ज्यांना संकट, दारिद्र्य, आजारपण, कोर्ट कचऱ्या, अडथळे यामध्ये अडकत
सगळीकडे आहेत. लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया बघा. घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पांढऱ्या रंगाचं किंवा भगव्या रंगाचं आपल्याला कपडे घालायचे आहेत योग्य ते मानलं जातं. 2 लवंगा 1 बेलपानामध्ये ठेवाव्यात. 1 शिवलिंगासमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. किमान 108 वेळा तरी जप करावा. किंवा ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सुद्धा तुम्ही 108 वेळा जप केलात म्हणजे दोन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा 108 वेळा किमान तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर लवंग ही शिवलिंगावरती ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करू असा संकल्प करा. बेलपत्र लवंगासोबतच अर्पण करा. शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा. आता लवंगाचे फायदे. हे उपाय केल्याने काय होतं तर जी काही आपली आर्थिक अडचणी आहे समस्या आहे ती दूर होत असते. कोर्ट कचेऱ्या वाद शत्रूपासून आपल्याला मुक्तता मिळत असते. आपलं जे मानसिक संतुलन आहे ते सुद्धा मानसिक शांती मिळते. घरात सुख शांती आणि एकोबा राहतो. मनापासून तो आपण केलेली इच्छा सुद्धा म्हणजे जी काही आपली इच्छित मनोकामना आहे ती सुद्धा पूर्ण होत असते. वाईट नजरेपासून आपलं संरक्षण मिळतं. नोकरी प्रमोशन व्यवसायात यश प्राप्त होते. पुराणामध्ये दाखले आहेत बघा. पुराणामध्ये सुद्धा याला सांगितलेले आहे. होय, काय सांगितलं आहे तर बघा, स्कंद पुराण लिंग पुराण आणि काही तांत्रिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की लवंग कापूर लवंग हे चंदन महादेवाला प्रिय आहेत. आता काही सिद्ध साधकाचं म्हणणे आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावर अर्पण केली त्यावेळपासून त्याचं आयुष्य बदललेलं आहे. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखादं उदाहरण द्यायचं असेल तर बघा, काशीच्या एका तपस्वीचं रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प घेतला आणि 21 दिवसात त्याचं घरात स्थिर पैसा आला. एका साधकेने नवग्रह दोष निवारण्यासाठी लवंग ठेवण्याचा प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली. आता तिसरा जो गुप्त उपाय आहे विशेष प्रभावी लवंग उपाय म्हणजे काय करायचं आहे तर असा हा गुप्त आणि रहस्यमय उपाय आहे बघा. लवंग आणि कापूर एकत्र जाळा. शिवलिंगाजवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लवंग आणि गूळ गोड संबंध वैवाहिक सौख्य वाढतं. म्हणजे लवंग आणि गूळ याच्यामुळे गोड आपलं जे नातं आहे ते गोड होतं आणि वैवाहिक जीवन जे वाढत असते सुख वाढत असते. लवंग 21 दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा. ही प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. अशा प्रकारे लवंग ठेवल्याने आपल्या आयुष्यात बरेच बदल होत असतात. त्याच्यामध्ये आपली आध्यात्मिक उन्नती होत असते. नशिबाचा दरवाजा उघडत असतो. ग्रहदोष शांती मिळत असते. धनलाभाचे योग हे तयार होत असतात. आता शेवटचं पण महत्त्वाचं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. ही माहिती सामान्य लोकांपर्यंत फारशी पोहोचवली जात नाही कारण ही खूप प्रभावी आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केलीत किंवा हा उपाय जर तुम्ही मनापासून केलात तर नक्कीच तुम्हाला शिवकृपा ही प्राप्त होईल किंवा लाभेल किंवा शिवाचा आशीर्वाद महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. महादेव शिवशंभू आपले कल्याण करतील. बघा, असा हा श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर कापूर लवंग अर्पण केल्याने आपल्याला काय फायदे मिळतात असं रहस्यमय आणि गुप्त असे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांना पण मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.